मंगेश काळोखे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकवू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुंबईतल्या उत्तर भारतीयांसाठी भाजपचं विशेष नियोजन, मनोज तिवारी, रवी किशन, निरुआ प्रचारासाठी मुंबईमध्ये येणार. फुटाल तर संपाल याला पुन्हा उत्तर, बटेंगे तो कटेंगे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे आमदार मैथिली ठाकूर मुंबईमध्ये प्रचार करणार. कशाला हवेत योगी आदित्यनाथ आणि रेखा गुप्ता, संजय राऊतांचा भाजपवर शब्दबाण. मराठमोळी मुंबई बांगलादेशींची मुंबई होतीये. सेवा उद्योगात 80% मुसलमान घुसलेत. किरीट सोमई यांचा आकडेवारीच्या आधारावर दावा. महानगरपालिका उमेदवारीचे चित्र 30 तारखेपर्यंत स्पष्ट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत. बंडखोरी रोखण्यासाठी सर्वपक्षीय काळजी. मातोश्रीकडून विशेष खबरदारी, उमेदवारी घोषित करण्याऐवजी बंगल्यावर बोलावून शिफारस पत्र हाती देणार. पुण्यामध्ये सोबत कुणाला घ्यायचं ते अजित पवार ठरवतील, सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट. योगींच्या प्रचारावर काँग्रेसची चिडचिड, वर्गमास्तर अपयशी म्हणून प्राचार्यच बोलवला, विजय वडेट्टीवारांची टीका. गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये महायुती घडवली, भाजप 80, शिवसेना 35 तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागांवर लढणार, सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेला कसलीही चिंता नाही. मनसे स्वतः 50 जागा लढणार, उरलेल्या जागा महाविकास आघाडीला सोडल्या. पुण्यातला गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकांच्या रिंगणात, बंडू, सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांचाही अर्ज दाखल. कृष्णराज महाडिकचा उमेदवारी अर्ज दाखल, शक्ती प्रदर्शन करत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अर्ज भरला. उद्धव ठाकरेंचं दूत राज ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे गट आणि मनसेमध्ये प्रभाग क्रमांक 194च्या उमेदवारीचा तिढा. बारामतीमध्ये देशातल्या पहिल्या AI सेंटरचं रविवारी उद्घाटन, उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन. समारंभाला पवार कुटुंबीय एकाच मंचावर. मंगेश काळोखे हत्या प्रकरणी मोठी अपडेट, रायगड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात. मुख्य आरोपी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांनाही ताब्यात घेतलं. पश्चिम रेल्वेवरच्या 629 लोकल रद्द, कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक, प्रवाशांचे प्रचंड हाल. मुलांना सोशल मीडिया बंदीचा विचार करा, मद्रास उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. चीनमध्ये जगातील सगळ्यात लांब 22.13 किलोमीटरचा बोगदा खुला, फक्त 20 मिनिटांमध्ये पार होणार अंतर. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मॉफ छायाचित्र, उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त करत छायाचित्र हटवण्याचे दिले आदेश. दबंग खानचं 60th पदार्पण, पनवेलच्या फार्म हाऊसवर जंगी पार्टी, संगीता बिजलानीसह महेंद्रसिंग धोनी आणि बरेच सेलिब्रिटी पार्टीसाठी.